नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी प्रशाला पुणे सादर करत आहे मराठी विज्ञान एकांकिका जो जे वांछील. विद्यार्थी लेखक अर्णव चौधरी, वरद रसाळ. विद्यार्थी दिग्दर्शक अर्णव चौधरी. विद्यार्थी वेशभूषा शार्दूल मोडक, अर्णव चौधरी, वेदांग काळे, अद्वैत भिलेगावकर, ऋषिकेश जोशी. सादर करते अद्वैत भिलेगावकर, वेदांग काळे, अर्णव मेहेंदळे, देवेश शुक्ल, वरद रसाळ, ऋषिकेश जोशी, सोम चौधरी, शौर्य नाईक, सनद प्रतिनिधी. मार्गदर्शक विज्ञान मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर श्रद्धा केळकर. नाट्य मार्गदर्शक प्राध्यापक अमृत सामक. वर्ग अधिमित्र प्राध्यापक प्रणव पुजारी. ज्ञानप्रबोधिनी प्रशाला पुणे सादर करत आहे मराठी विज्ञान एकांकिका जो जे वांछील. तेच ना यार, काय ते आधी मराठीच्या तासात ती बायोडायव्हर्सिटीवरची कविता घेतली, मग काय तर जॉग्राफीच्या तासात या प्लेन्सवरती त्या स्पीशीज, त्या प्लॅटूवरती या स्पीशीज. कंटाळा आला या सगळ्याचा. जाऊ दे रे, सोडून दे, आठवण नको करू. ते सोड, परवाची मॅच बघितली का रे तू? अरे हो. आणि आता इकॉनॉमिक्सचं तास आहे. अरे हो. तास आहे. आता बायोलॉजी तर असं ना. ए उभे राहा, ए उठव त्याला. एक साथ नमस्ते. चला बसून घ्या सगळ्यांनी. आता आपण बायोलॉजी या विषयातला सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजेच बायोडायव्हर्सिटी शिकणार आहोत. काय सर वॉशरूमला जाऊ का सर? सारखं काय वॉशरूम सर चालू तुमच्यामुळे काय? नाही काय नाही सर, जाऊ का सर? जा. तर आता तर तुम्ही आता सगळेजण पुस्तकातनं अक्लिमेटायझेशनची व्याख्या लिहून काढणार आहात आणि तोपर्यंत मी तुम्हाला जे उदाहरण देतोय ते पण तुम्ही नीट ऐकणार आहात. तर जेव्हा तुम्ही हिमालय ट्रेकिंग करायला जाता तेव्हा तुम्ही मध्ये मध्ये थांबता, म्हणजेच तुम्ही तिकडचं जे काही pH आहे, तिकडचं ऑक्सिजन, तिकडची थंडी, त्या सगळ्याशी अडॅप्ट होता, म्हणजेच त्या सगळ्याची तुम्हाला सवय होते आणि मग तुम्ही हळूहळू वर चढता आणि ते मध्ये थांबल्यामुळेच तुम्ही नंतर तो डोंगर आरामातपणे चढू शकता किंवा तुम्हाला काही जास्त अडचण येत नाही डोंगर चढायला. सर आत येऊ सर? तर आता आपल्या वर्गातले सर्वात हुशार, एकाग्रतेने अभ्यास करणारे, जिज्ञासू मिहीर महोदय. मिहीर, अरे मिहीर सर, मला अक्लिमेटायझेशनची व्याख्या कळेल का जरा? सर ACCLIMITIZATION. मला अजूनही असं वाटतंय की मी व्याख्या विचारली होती. हो सर. पण स्पेलिंग सांगितलं. सर acclimatization is the adjustment with environment changes such as humidity, photo period to maintain performance in a range of environmental situations. छान. बस खाली. मिहीर बघ, अरे तुमच्या पुस्तकातल्या एका वाक्यामागे किती संशोधन केलंय शास्त्रज्ञांनी माहितीये का तुम्हाला? एकतर त्या शास्त्रज्ञांना सामान्य माणसांकडनं एवढा विरोध होतो, त्यांच्या कामासाठी त्यांना मान सुद्धा मिळत नाही, तरी सुद्धा ते त्यांचं काम शांततेत करतच राहतात. बरं ते जाऊ देत. आता आपण किंगडम्स, फायलम्स, अडॅप्टेशन या सगळ्याची व्याख्या लिहून घेणार आहोत. सर नको सर. सगळ्यांनी लिहून घ्यायची आहे व्याख्या. काय म्हणते लोकांना यार, असल्या शब्दांचा बळी मारतो. काय ते किंगडम फायलम सोडून दे रे, सोडून दे. संपलं. पुढच्या वेळेला येताना सगळ्यांची अक्लिमेटायझेशनची व्याख्या तोंडपाठ झाली पाहिजे आणि अगदीच काही अडचण येत असेल तर 25 वेळा लिहून काढा, आपोआप पाठ होऊन जाईल. 25 वेळा.
अरे आता सुमित्राचं असं ना ते बघ. हे उभे राहा सगळे एक साथ नमस्ते. घ्या बसून. तर माझा पहिला प्रश्न आहे, परवाची मॅच कोणी बघितली? काय सॉलिड बॉलिंग केली आहे. तेच बोलत होता दादा. भारी होती ना मॅच? मॅचची चर्चा करायला मी पण उत्सुक आहेच. एक काम करायचं का, माझं शिकवण झालं ना की मॅच बद्दल बोलूया, ठीक आहे? चला, कोणाला काय अंदाज आपण आज का शिकणार आहोत? डेमोग्राफिक डिव्हिडंड, ह्युमन कॅपिटल इंडेक्स. आज आपण शिकणार आहोत इकॉनॉमिक्स अँड इकॉलॉजी. दादा नको रे, थोडंसं होऊ द्या. एक मिनिट, तुम्हाला राग कशाचा आहे? अरे यार दादा, माहित नाही का तुला, असं काय करतोस? अरे नाही माहित बाबा, सांगशील तरी काय झालं? अई शपथ यार दादा, अख्खा दिवस बायोडायव्हर्सिटीच्याच बोंबा ऐकत आलोय. तुझा एक तास चांगला असतो यार दादा. यार दादा. त्यात पण येत असेल तर एक काम कर, असताच दे तुम्ही असं का बोलताय? हे शिकणं फार महत्वाचं आहे. ते सोडा, हे शिकायला किती मजा येते. आई शपथ त्या दादा, किती बोर विषय या. एवढं काय याच्यात महत्वाचं? नाही, बरोबर आहे तुमचं. जर तुम्हाला असं वाटतंय की हे शिकणं महत्वाचं नाहीये, तर मी पण तुम्हाला का शिकवावं, हो ना? हो. एक काम करा, मी ना तुम्हाला एक प्रकल्प देतो. त्या प्रकल्पाचं नाव असेल सायंटिस्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी. ऐका तर या प्रकल्पात तुम्ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनसाठी कोणत्या कोणत्या सायंटिस्टनी काम केलंय हे तुम्ही शोधून काढा. जर तो प्रकल्प तुम्हाला करू नये असं वाटलं की शिकणं महत्वाचं नाहीये, तर तुम्ही ते मला सांगा आणि मग मी तुम्हाला शिकवणं बंद करेन, ठीक आहे? ऐका, हे चालेल का? चालेल दादा. अरे त्याच्यासाठी परत फाईल्स बनवायच्या, पेपर वर्क करायचं, लिखाण करायचं. दादा ऑलरेडी खूप प्रकल्प आहेत रे. अरे एक मिनिट, पेपरवर्क फाईट बद्दल कोणी काही बोललं नाही. तुम्हाला ज्या माध्यमात सादर करायचं करा ना. तुम्हाला कविता करायची तर कविता करा, नाटक करायचं नाटक करा, तुमची इच्छा. फक्त मला प्रकल्प पुढच्या आठवड्यात सोमवारी द्या, ठीक आहे? आता गटात काम केलेलं चालणार आहे का? हो चालेल. चला, तर असं शिकायला घ्यायचं का? हा चालेल. चला. अरे ऐक ना, कालच्या चौकात त्या खत्री मॅडम भेटल्या बाई मला. अरे हो, मला पण दिसले. अरे मी सांगतो ना, आपल्याला होमवर्क घेऊन बसले असतील ऐश करत. तसल्याच आहेत. अरे परवा ते कडू सर पण भेटतील बघा. हो, आणि कसात काय तर फोन बघत अरे बस. गप बसा. आपण माझ्या घरी ज्यासाठी जमलो आहोत ते काम जरा करायचं का? आपल्याला काय सांगितलं सुमी दादांनी आणि कडू सरांनी? ते सायंटिस्ट एवढे कष्ट करतात, त्यांना समाजात मान मिळत नाही, सुविधा नसतात. आपल्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत रे. आपण ऑलरेडी खूप वेळा ट्राय केला आणि सगळ्या वेळेस ट्राय फेल गेलाय. प्लीज करूयात प्रकल्प, 3 दिवसात द्यायचा आहे. तू तरी काय काम करतोय रे? मी रिसर्च करतोय. बराबर. ठीक आहे, काम कर. इकडे मी जर आता ChatGPT कडून 3 विषय काढलेत ते सांगतो. मी सांगतो ना दादा, आपल्याला ना नावावरच इंटरनलचे मार्क दिले. पहिला विषय बायोजिओकेमिकल सायकल्स, दुसरा विषय फायलोजेनेटिक डायव्हर्सिटी आणि तिसरा तर दादा पहिल्या शब्दावरच मार्क दिले, ट्रॉफिक कॅस्केड डायनॅमिक्स. अरे हो, मी त्याच्यावरच रिसर्च करत होतो. हा बघू. अरे सायंटिस्ट वर करायचंय. यारे गप, शाळेतलं कवी आहे तुम्ही इथे हे शब्द अंगावर मारताय. तुमच्या नियमत असेल तर बघा, नाही तर गेला खड्ड्यात प्रकल्प. अरे अरे काय अरे, जाऊ दे. हे जो फोन दे. हा, याचा टीव्ही बघूयात आपण जरा. फोन ते ऍप कुठे रे? सापडला. सोडतो. वीज नाही काय ते? 130
पाहिजे पण त्याची काळजी घेण्याचा कंटाळा येतो. तर आमचा पेट्रॉक 2.0 आत्ताच विकत घ्या. एका बाजूला पडून राहून डू नथिंग टेक्नॉलॉजीसह तुमच्या आयुष्यातील नवी शिखरे गाठण्यास मदत करतो. पेट्रॉक 2.0. अरे काय लागलंय? बदल चॅनल. युअर ऑनर, जेव्हा या माणसाने खून केल्याचं या साक्षीदाराला दिसलं तेव्हा त्यानं खिडकी गाठली, मान्य. पण एक पाय जखमी असलेला माणूस आवाज ऐकल्यावर एवढ्या लवकर कसा पोहोचू शकतो? आणि हा म्हणतोय की खून बंदुकीनं केला, पण आरोपी स्वतः सांगतोय माय लॉर्ड की त्यानं खून सुरीनं केला. आता नक्की कोणावर विश्वास ठेवायचा? त्यामुळे हा साक्षीदार विश्वासार्ह नाही असं मला वाटतं माय लॉर्ड, अँड आय रेस्ट माय केस. थँक्यू. अरे ऐक ना, ही असंच आहे. असंच मला त्या लोकांवर केस करावीशी वाटतेय जे आपल्याला असं बायोडायव्हर्सिटीच्या नावाखाली त्रास देतात. अरे ओंक्या, बोल की. अरे तुला डोकं आहे की? अरे खरंच करायची का आपण केस? कडू सरांवर केस करूयात. ते पण ऐका, तो ओंक्या म्हणला तसं आपण आहे ना, ते जे आता बघितलं ना, गाईज ते वर्कआउट होईल ना नक्की? आई शपथ यार, आता उलटे प्रश्न नको विचारू, जे ठरले तेच करू. हे माझ्या पासवर्ड. अरे त्याला नको विचार, लक्ष बंदीकडे. आता इथे मी जसं मागे लिहिले त्याप्रमाणे पुढच्या 2 आठवड्यांनंतर मी तुमची क्लास टेस्ट घेणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी नीट अभ्यास करून या. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. काय काय नाही सर. काय नाही, काय नाही, सर, काय नाही सर. हा तर आतापर्यंत जे काही तुम्ही शिकला आहात, म्हणजेच आधीच्या इयत्तांमध्ये सुद्धा आणि या इयत्तेमध्ये जे काही शिकलाय ते सुद्धा, त्या सगळ्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. या मुद्द्यावर मी तटस्थ राहू इच्छितो. काय अरे काय चालू काय माझ्या वर्गात? शांत बसा. काय नाही सर. मी म्हणतो शांत बसा. ऑर्डर ऑर्डर. एक्सट्रीमली सॉरी माय लॉर्ड, एक्सट्रीमली सॉरी. सॉरी. आता इथे मी जे काही प्रश्न दिले आहेत त्याची उत्तरं घ्यायला घ्यायची आहेत. ही तुमची क्लास टेस्टची तयारी असणार आहे. सर तास संपलाय, तुमचं शिकवण करायचं तर राहतो का? ए उभे राहा. एक साथ नमस्ते. अरे तू शिकवतो काय त्यांना? एकतर ते सोड, मी 5 मिनिटं तास उशिरा सोडला तर तुला फरक काय पडतो? आणि हा तू यांना शिकवतो काय? एक तर म्हणतो काय ऑब्जेक्शन माय लॉर्ड, दुसरा काय म्हणतो मी या मुद्द्यावर तटस्थ राहू इच्छितो. शेवटी मला ऑर्डर येऊन यांना शांत बसावं लागलंय. डोकं उठलंय माझं नुसतं. सर याबद्दल मला काही माहित नाही, फक्त त्यांना बायोडायव्हर्सिटीचे बायोडायव्हर्सिटी हा तर माझा म्हणजे बायोलॉजीचा विषय आहे. तो इकॉनॉमिक्स मध्ये कुठून आला? सर एक मिनिट, मी फक्त एक सूचना देतो, मग आपण बोलूया, ठीक आहे? प्रकल्पाचा पहिला गट कोणाचा? प्रकल्प तयार आहे तुमचा? अरे इतकं भारी, आम्ही मस्त आयडिया घेतली आहे. नको सांगू, खेळ सादर करा, ठीक आहे? दादा वर्गखोलीची रचना थोडी बदलून द्यायची. हा चालेल की. चला आता सर मी म्हणत होतो,
दादा आमची रचना बदलून झालेली आहे. दादा आणि तू तिकडे बसायचेस आणि बाकी सगळ्या मुलांनी दादाच्या मागे बसून घ्यायचं. मी पण थांबून बघतोच की मुलं काय दिवे लावताय ते. जरूर सर, थांबा की. माय लॉर्ड, तुमच्या परवानगीने आम्ही केस सुरू करू इच्छितो. अरे वा, कोर्टरूम रहा. प्लीज एका जज. चला, करा सुरू. येस माय लॉर्ड. माय लॉर्ड, मी विकास वाघवारे. आज ही केस माणसांच्या बाजूने या वैज्ञानिकांवर केली आहे. जैव विविधता संवर्धनाच्या नावाखाली हेच वैज्ञानिक आमची प्रगती रोखतात. एवढे वाईल्ड लाईफ सँच्युरीज, नॅशनल पार्क्स बांधले तरी यांचं मन भरत नाही. यांना वाटतं की ज्या प्राण्यांसोबत आमचा लांब लांबपर्यंत संबंध नाही त्यांच्याबद्दल आम्ही आत्मीयता ठेवावी, त्यांच्या विषयात भर घालावी. माय लॉर्ड, यांच्यातली एखादी प्रजाती नामशेष झाली तरी काय फरक पडतो? माय लॉर्ड, मी जीवन पाठक. मी एक शास्त्रज्ञ आहे. आमचं संपूर्ण आयुष्य आम्ही या संशोधनात घालवलं. दऱ्याखोऱ्यांमध्ये वर्षानुवर्ष एखादी प्रजाती फक्त बघण्यासाठी घालवली माय लॉर्ड. आणि या सगळ्याने आम्ही या जगाला हे सिद्ध करून दाखवलं की संवर्धनाचं महत्व हे भरपूर आहे. बरं, बचाव व फिर्यादी या दोन्ही पक्षांनी आपली आपली बाजू मांडली आहे. जर दोन्ही पक्षांकडे कोणी साक्षीदार असतील तर त्यांना बोलवा. माय लॉर्ड, मी एक साक्षीदार बोलवू इच्छितो. मला परवानगी आहे. आज मी पहिल्यांदा बोलणार आहे. या जगाला सांगणार आहे ज्या ग्रेट इंडियन बस्टर्ड या पक्षाच्या नावात लोक इंडियन ऐकून गर्वाने छाती फुलवतात त्याचं नक्की काय म्हणणं आहे. मी आहे माळढोक. या महाराणाचा वैभव, भारताचा वारसा. पण आज मी नामशेष होण्याचा उंबरठ्यावर आहे. एकेकाळी प्रत्येक गावाबाहेर प्रत्येक गवताळ कुर्णावर मिळायचं. पण आज महाराष्ट्रात माझे फक्त 15 सोबती होते. हो, फक्त 15. मला काही खूप मोठं जंगल लागत नाही. माझ्या तशा खूप मोठ्या मागण्याही नाहीत. मला फक्त एक साधं कुरण हवं, गवत, झुडपं आणि थोडासा एकांत. पण तुम्ही माणसांनी तेही हिरावून घेतलं. रस्ते, कालवे, उच्च दाबाच्या तारा, माझं आकाशही जमीनही तुम्ही छेदून टाकलं. पूर्वी माझे शत्रू साप, रस, कोल्हे असे प्राणी होते हो. पण आता ते काही माझे शत्रू राहिले नाहीत. आता माझे सर्वात मोठे शत्रू तुम्हीच आहात. हो, माणूसच माझा सर्वात मोठा शत्रू आहे. तुम्ही रस्ते बांधता, माळ्यानं पाडता, घरं बांधता आणि मग म्हणता अरे माळढोक नामशेष होतोय. हा फक्त माझा संघर्ष नाही, हा मानव प्राणी संघर्ष आहे. लक्षात ठेवा, मी जर नाहीसा झालो तर माझ्या मागे मागे रानमांजरे, मुंगूस, ससे असे छोटे प्राणी नाहीसे होतील. पण शेवटी तुमचं हे आयुष्य ओसाड पडेल. पण अजूनही काही योद्धे आहेत माझ्यासाठी. डॉक्टर सुतीर्थ दत्ता आणि WII ची टीम माझ्या अंड्याला पिल्लू बनवण्यासाठी झगडत आहेत. BNHS चे शास्त्रज्ञ वीज तारांवर डायव्हर्टर्स बसवतात. आपल्याच महाराष्ट्रात समद कोट्टूरजी दिवस रात्र माळानं वाचवण्यासाठी झगडत आहेत. डॉक्टर देवेश गदवी गावोगावी जाऊन माझे मित्र बनवतात. याच योद्ध्यांच्या थकून न जाणाऱ्या प्रयत्नांमुळे अजूनही माझा श्वास सुरू आहे. पण माझं खरं रक्षण तर तुमच्याच हातात आहे. लक्षात ठेवा, मी जर नाहीसा झालो तर पुन्हा कधीही परतणार नाही. जगेल माळढोक तरच जगेल महाराज.
जगेल मारान तरच जगेल माणूस. माय लॉर्ड, तुम्ही बघू शकता माणसाने प्राण्यांसोबतचं तोडलेलं नातं व क्रौर्याचं हे प्रतीक आहे. प्रगती प्रगती म्हणून हे असे बदल करून माय लॉर्ड प्राण्यांना हानी पोचवली जाते. माय लॉर्ड, मी इथे सांगू इच्छितो की ह्या पक्षाचा मृत्यू हा उच्च दाबांच्या तारांमुळे नाही तर याच्या अस्पष्ट दृष्टीमुळे होतो. साहेबांनी केस पुरता अभ्यास केलाय. क्या तुला ऑर्डर ऑर्डर. माय लॉर्ड, आमचं असं म्हणणं आहे की जेवढी लोकसंख्या वाढणार तेवढी प्रगतीची गरज देखील वाढणार. आणि आता मानवाने प्रगती केली आणि प्राण्यांनी नाही केली, याच्यात मानवाची काय चूक? माय लॉर्ड, मला असं वाटतं की वैज्ञानिकांनी आणि माणसांनी एकत्र बसून यावर काहीतरी उपाय काढावा. यांच्यासोबत चर्चा हो हो, म्हणायचं काय तुम्हाला? ऑर्डर ऑर्डर. दोन्ही वकिलांनी आपण कोर्टात आहोत याचं भान ठेवा. सॉरी माय लॉर्ड. तुम्हाला अजून काही म्हणायचं? नाही माय लॉर्ड. बरं, पुढच्या साक्षीदाराला बोलवा. माय लॉर्ड, हा एक रॅपर याच्या रॅप्स मधनं सगळीकडे संवर्धनाचं महत्व पोहोचवतो. माय लॉर्ड, आज मी घडियाळ ह्या प्राण्याची व्यथा तुम्हाला माझ्या रॅप मधनच सांगतो. यो यो ऐक माझी ही गोष्ट अनोखी. यो ऐक माझी ही गोष्ट अनोखी. नदीची राणी घरियाल मोठी. लांबट नाक धारदार दात. लांबट नाक धारदार दात. मासे गावरती करते ती घात. संकटात आहे तरीही ती जिंकते. भारतीय नद्यात सहज ती फिरते. घसरत जाते तिची चाल भारी. पुरातन राणी दिसते ती न्यारी. घडियाल आली झकास भारी. नदीत पोहते राणी न्यारी. जबडा धारदार मासे घायाळ. घडियाल शिवाय होतात नदीचे हाल. पण आली संकट माणसाच्या हातून. बंदूक सापळे तो का थेट मातून. अंडी विकली मांसही खाल्लं. अंडी विकली मांसही खाल्लं. घडियाळचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. जरा विचार करा असं तुमच्यासोबत झालं. तुम्हाला वाचवायला कुणी नाही आलं. पिल्लासारखं जपात तिचंही आयुष्य. चला घडवूयात तिचं भविष्य. घडियाल आली झकास भारी. नदीत पोहते राणी न्यारी. जबडा धारदार मासे घायाळ. घडियाल शिवाय होतात नदीचे हाल. विटेकर आले नि क्रॉप बँक उभारली. विटेकर आले नि क्रॉप बँक उभारली. जागरूकता देत मोहीम पेटवली. सरकारी अडथळे पण थांबले नाही. घडियालसाठी ते लढतच राहिले. डॉक्टर शर्मा आले संशोधनात गुंतले. निधी अभावी खूपच अडले. धोरण आकडे त्रास मोठा झाला तरी प्रयत्नांनी आशा पेरल्या. घडियाल आली झकास भारी. नदीत पोहते राणी न्यारी. जबडा धारदार मासे घायाळ. घडियाल शिवाय होतात नदीचे हाल. लक्षात ठेवा नाव ही घडियाल भारी. नदीची राणी पुरातन खरी. संकटात आहे पण जर जिद्दीने जपली. नदीची महाराणी मुकुट तिच्या कपाळी. माय लॉर्ड, विटेकर आणि आर के शर्मा यांनी घडियाल या प्राण्यावर उगाच अभ्यास नाही केला. त्यांनी आपल्याला सांगितलं की आज फक्त 200 घडियाल राहिले आहेत. म्हणजे आपण त्यावर काहीतरी संवर्धनात्मक कार्य करू शकू. माय लॉर्ड, जिचा सुसर असा सहजपणे उल्लेख होतो तिचा लोप होत चाललाय. हे सहसा कोणाला माहिती नसतं. माय लॉर्ड, पण ही घडियाल नामाशेष झाली तरी ए फिजिक्सच्या टेस्टला मी तुझ्या बाजूला बसतो. कॉपी नाही. ऑर्डर ऑर्डर. आय टेक माय वर्ड. सॉरी माय लॉर्ड.
बरं, दोन्ही पक्षांना काही प्रतिप्रश्न आहेत? येस माय लॉर्ड, माझं असं म्हणणं आहे की जसं जीवचक्रात एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातो, तसं याला तुम्ही माणसांचा परस्पर संवाद नाही का म्हणू शकत? बरं, तुमच्या साक्षीदाराला बरोबर. माय लॉर्ड, मी एक साक्षीदार बोलू इच्छितो. कोर्ट तुम्हाला परवानगी देत आहे. माय लॉर्ड, हे रवींद्र देशमुख इथे सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करायला आले. घरी पत्नी व 2 मुलांबरोबर राहतात. त्यांचा सायकोलॉजीमध्ये गाढा अभ्यास आहे बरं का. तर मिस्टर रवींद्र, तुम्ही या जैवविविधता संवर्धनाबद्दल काय सांगाल? आई शपथ सांगतो तुला, थांब. मिस्टर रवींद्र देशमुख. महोदय, ही पृथ्वी एक भ्रमच आहे. माणसं येतात, माणसं जातात, पण काय ना, काळाच्या पटलावर हे सर्व निरर्थकच ठरतं. त्याला आपण तरी काय करणार? प्रत्येक गोष्टीमागे ना कार्यकारण भाव असतोच. माय लॉर्ड, जसं मिस्टर रवींद्र यांनी सांगितलं तसं काळाच्या ओघात अनेक गोष्टी नष्ट झाल्या. आता डायनोसॉर्सच बघा, पण त्यांचा टिकाव लागला नाही म्हणूनच आपण इथे बसलोय. हे पण तेवढंच सत्य आहे. मायलॉर्ड, पण निसर्ग त्याचे बदल करण्यास सक्षम आहे. माणसाने उगाच त्यात मध्ये पडून त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणी दिला त्यांना? माय लॉर्ड, हा खेळ व्यर्थ आहे. कितीही प्रयत्न केले तरी चाललेल्या प्रलयात कोण काय करू शकतं? मायलॉर्ड, तुम्ही ऐकलात हे सुद्धा म्हणतायत, प्रलय प्रलय आणि प्रलय, आणि प्रश्न राहिला तो प्रलय थांबवण्याचा. कितीतरी वीरांनी आपलं जीवन यासाठी झोकून दिलं आहे मायलॉर्ड. आणि तुम्ही माणसांबद्दल काय सांगाल? महोदय, एका प्रजातीवर वर्चस्व स्थापित करून त्याचा नायनाट करून गादीवर बसणं, हेच तर मानवी इतिहासात चालत आले ना. मायलॉर्ड, पण माणसाचं हेसर वैशिष्ट्य आहे. त्याच्याकडे इतरांना सोबत घेऊन पुढे जाण्याची क्षमता आहे. व त्यासाठीच मायलॉर्ड, त्यासाठीच आम्ही नेमलो गेलो आहोत. ओके, पॉइंट्स कन्सिडर. पुढच्या साक्षीदाराला बोलवा. अरे, हा एकदम बरोबर सायकल सोबत काय. लॉर्ड, नो ऑफेन्स, पण आपल्या केसचे साक्षीदार देखील भन्नाट आहेत बरं का. आलंय कोणीतरी गुळगुळीत चिपचिपी. मायलॉर्ड, ज्याला चिपचिपीत असं संबोधलं जात आहे तो सहसा कोणी ओळखत नाही. तसा यांनी सुद्धा ओळखला नसावा. हा पर्पल फ्रॉग, याच्या वैज्ञानिक नावातच सह्याद्रेन्सिस असा शब्द येतो. हा फक्त ब्रीडिंगसाठी जमिनीवर येतो आणि संपूर्ण वेळ जमिनीखाली असतो. यारे, पण तू एक साधा बेडूकच आहेस ना, नाहीसा झालास तरी काय फरक पडतो? हो, मी साधा वेडूक नाहीये. आपली वंशावळ ना 12 कोटी वर्षांपूर्वीची आहे. आपली वैज्ञानिक ना आपल्याला जिवंत जीवाश्म म्हणतात. तुम्हाला नाही समजायचं ते. आपण नाहीसं होण्यात पृथ्वीचा एक प्राचीन अध्याय कायमचा मिटलो. पण वैज्ञानिकांनी खरंच तुझ्यावर एवढा काम केल्याचा काही पुरावा आहे का? पुरावा? फोन आहे का फोन? हो. उघडा की मग, सर्च करा त्यावर. बघा मी बरोबर बोलतोय का. 2003 साली डॉक्टर SD विजू, ज्यांना फ्रॉग मॅन ऑफ इंडिया म्हणतात, त्यांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला शोधलं. मुसळधार पावसात चिखल, साप, जळवा अशा गोष्टींचा सामना करत त्यांनी आपले आवाज रेकॉर्ड केले. कधी दिवसेंदिवस भिजत राहून, डोंगर उतारावर तंबू ठोकून ते फक्त आपलं प्रजनन वर्तन समजून घेण्यासाठी झगडले. अजून कोणते अभ्यासक तुझ्या अभ्यासात सामील होते? डॉक्टर बीजूंसोबत बेल्जियमचे डॉक्टर फ्रँकी बॉस्विट व फ्रान्समधील डॉक्टर ॲनिमेरी ओलर यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्यातून आपल्यावर संशोधन केले आणि नेचर व करंट सायन्स सारख्या जर्नल्समध्ये शोधनिबंध प्रसिद्ध केले. बरं, त्यांच्या संघर्षाची एखादी घटना सांगू शकाल? घटना तशा आहेत अनेक. एका वर्षी मुसळधार पावसात
त्यांनी आपल्या आवाजाचा मागोवा घेतला. माती घंटांना त्यांचे पाय चिखलात अडकले, कपडे फाटले, तरी त्यांनी हार मानली नाही. ओ, समजलं का? हार नाही मानली. आणि शेवटी आपलं म्हणजे पर्पल फ्रॉकचं एक जोडपं शोधलंच आणि जगाला आपल्या अस्तित्वाचा पुरावा दिला. आणि एवढ्या कष्टांनी काय मिळवलं? त्यांनी सिद्ध केलं की आपण डायनासॉरच्या काळातील वंशज आहे आणि त्यांच्यामुळे आपल्याला IUCN रेड लिस्टवर संकटग्रस्त असा दर्जा मिळाला. आणि आता अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत आपल्या संवर्धनासाठी. मानवांना तुझं संवर्धन महत्वाचं का आहे? ते काय आहे ना, मी भूमिगत राहून वाळवी खातो आणि जमिनीची समतोलता राखतो. तिकडे ते शेतकरी आहेत ना, त्यांच्या शेतीला आधार देणारी ओढे, झरे व पावसाच्या पाण्याचं संतुलनही माझ्यामुळे टिकतो. पण तू फारसा कोणाला दिसत नाहीसा आलास तरी कोणाला कळेल का? ओ, दिसणं म्हणजे महत्व असं नाही. वाघ, हरिण, सिंह असे प्राणी दिसतात, मी लपून राहतो. पण काय आहे ना, जैवविविधता, कळलं का? जैवविविधता ही तर जीवनाचा पाया आहे. एक एक घटक गेला की संपूर्ण रचना कोसळते. आजचा जरा न्यायालयीन अर्ज फेटाळला गेला तर काय होईल? ओ, शुभ बोला की तात्या. जर हा अर्ज फेटाळला गेला तर केवळ मी नाही समजणार नाही, तर या पृथ्वीच्या लाखो वर्षांच्या आठवणी घडत होतील आणि तुम्ही माणसं स्वतःला आणखीन एक पाऊल निर्जीव ग्रहाकडे नेतात. ओके, क्वेश्चनिंग कन्सिडर. पुढच्या साक्षीदाराला बोलवा. अहो, कोण तुम्ही? मी एक शाहीर आहे. माझ्या पोवाड्यातनं संवर्धनात्मक कार्याचे महत्व समाजापर्यंत पोहोचवतो. इथे काय करताय? एवढ्या वेळेत तिकडे बसून ऐकलं होतं की माणसांनी शास्त्रज्ञांवर केस केली आहे म्हणून आलो होतो. सगळं ऐकलं होतं. म्हटलं आपलं पण म्हणणं जरा मांडावं. न्यायाधीश महोदय, मला माझं म्हणणं मांडण्यास परवानगी आहे का? मायलॉर्ड, पण असं न सूचना येता विटनेस कसा येऊ शकतो विटनेस बॉक्स मध्ये? जे म्हणायचं तर म्हणून दे प्लीज. मी आज आपल्यासमोर एक पोवाडा सादर करणार आहे. हा पोवाडा शिवसुमन नावाच्या एका फुलावर आहे. हे फूल सह्याद्रीच्या कडे कपारी पावसाळ्यातच उमलतं. महोदय, सादर करतो. सह्याद्रीचे कडे कपारी सह्याद्रीचे कडे कपारी, सह्याद्रीचे कडे कपारी, सह्याद्रीचे कडे कपारी, डोंगर दरी शिवाची जन्मभूमी शिवनेरी, शिवाची जन्मभूमी शिवनेरी. त्याला सर वैज्ञानिक तो करी, त्याला सर वैज्ञानिक तो करी. फुल त्याला दिसले लाल सोनेरी. हो जी 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 जी, नाव त्याला शिवसुमन हा देई. हो जी 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 जी, लक्षी त्याच्यावरी गोजिरी. हा जी 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 जी. उंच सह्याद्रीचा घाट, फुलाचा मांडलेला पट, शिवसुमन त्यात दुर्मिळ, पावसात फुलण्याचा काळ. अशा वनस्पती या साऱ्या उजळून टाकती काया, मारून टाकती रोग, हा जीवचक्राचा भाग. हे 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 हे. या शास्त्रज्ञांनी जीवाचं रान करून अशा अनेक प्रजाती शोधून काढल्या. दुर्गम भागात वर्षानुवर्ष संशोधन केले. समाजाकडून मान मिळत नसताना काम केलं. वीरांनी केला शोध हा. हो जी 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 जी, या निसर्गात आगाध. हा जी 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 जी. आणि या फुलाला शिवसुमन नाव उगाच नाही दिले बर का. महाराष्ट्र रक्त बंबाळ, त्यात राजांनी दिले बळ. सोनेरी आशेचा किरण, जन गाजविले तेरण. हे 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 हे. अशा या फुलाचे रक्षण आपण सर्वांनी केलेच पाहिजे. राजांचे प्रतीक फुल, मिळून ठेवूया त्याचे मोल. लावून त्याचे रोप, थांबवूया त्याचा लोप. नाहीतर शास्त्रज्ञांचे कष्ट क्षणभरात होतील नष्ट, क्षणभरात होतील नष्ट, क्षणभरात होतील नष्ट. हे 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 हे. वा वा वा, सुंदर झाला पोवाडा. बरं झालं तुम्ही आलात ते. नाही, पोवाडा तर छानच झाला, पण साक्षीदाराची पूर्व सूचना दिलेली असती तर.
आम्हाला याची परवानगी आहे. हो तुम्ही या. महोदय, आज या न्यायालयाच्या दालनात आपण फक्त काही प्रजातींची यादी पाहत नाही आहोत, आपण त्या संघर्षाची साक्ष देत आहोत जो त्या शास्त्रज्ञांनी प्राणपणाने लढला. मर्यादा असंख्य होत्या. जंगलातले रस्ते कच्चे, संशोधनासाठी निधी नव्हता, रोजचा सामना होता साप, जळवा, डास, मुसळधार पाऊस, अथांग समुद्र, राजकीय अडथळे व कधी कधी तर स्वतःच्या जीवाला असलेला धोका. पण तरी मायलॉर्ड, पण तरी त्यांनी कधी हार मानली नाही. सर तुम्ही हो माय लॉर्ड, जर तुमची परवानगी असेल तर मी काही माझं म्हणणं मांडू का? हो हो सर जरूर. डॉक्टर अपराजिता दत्ता यांनी अरुणाचलच्या अंधारी व पावसाळी जंगलात महिने राहून क्लाउडेड लेपर्डचा ठसा शोधला. डॉक्टर A.J. सोलोमन राजू व डॉक्टर श्रीकांत इंगळ हळीकर यांनी थेट धोकादायक कड्यांवर चढून क्षणिक फुलणाऱ्या व दुर्मिळ अशा सेरोपेजिया हुबेरी या फुलाचा अभ्यास केला. डॉक्टर K. शिवकुमार यांनी अंदमान व निकोबारच्या समुद्रात उतरून ड्युगॉंग व डॉल्फिन सारख्या लुप्तप्राय समुद्री सस्तन जीवांचा अभ्यास केला. डॉक्टर सालीम अली, ज्यांना भारतातील पक्ष्यांचे पुरोहित असेही संबोधले जाते, त्यांनी हजारो किलोमीटर पायी चालत सर्व भारतीयांना विविध पक्ष्यांची ओळख करून दिली. गेली 100 वर्षे फॉरेस्ट आउलेट नामशेष मानला गेला. पण तरी सुद्धा डॉक्टर पामेला रासमुसेन यांनी हार मानली नाही. त्यांनी विविध संग्रहालयात जाऊन धुडकात पडलेले पुस्तकांचा अभ्यास केला आणि मग सातपुडा जंगल हा धागा पकडला. शेवटी 1997 मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आले. मेळघाटच्या जंगलात त्यांनी फॉरेस्ट आउलेट पुन्हा बघितला. डॉक्टर माधव गाडगीळ यांनी सह्याद्रीतल्या विविध प्रजात्यांचे सूचीकरण केले. त्यांनी राजकीय व औद्योगिक दबावाशी लढा दिला. डॉक्टर विभू प्रकाश यांनी भारतातील गिधाडांचा अभ्यास केला. त्यांच्या सामूहिक मृत्यू व पशुवैद्यकीय औषध डायक्लोफॅनॅक यांच्यातील दुवा शोधला. त्यांनी दुर्गम भागातून विविध मृत गिधाडे गोळा केली, त्यांचे कष्टाने शवविच्छेदन केले व त्यांचा नीट अभ्यास केला. दॅट्स ऑल माय लॉर्ड. महोदय, आज आपण फक्त त्या शास्त्रज्ञांचा इतिहास पाहत नाही आहोत, आपण त्या संघर्षाची साक्ष देत आहोत जो त्या शास्त्रज्ञांनी प्राणपणाने लढलेला. माय लॉर्ड, काय लावलंय मगासपासून? अहो गायन स्पर्धा आहे की कोर्टरूम आहे? लोक येत आहेत, गात आहेत, जात आहेत. तुम्ही यांच्या पोवाड्यांवरती राजवरती जाऊ नका. आमचं म्हणणं तेच राहतं, जेवढी लोकसंख्या वाढणार तेवढी प्रगतीची गरज वाढणार. आणि आता शासनाला इतरही सामाजिक प्रश्न आहेच आहेत ना, का फक्त प्राण्यांसाठी काम करायचं? मायलॉर्ड, पण खरंच शासनाला एवढं वाटत असेल ना तर त्यांनी आम्हाला साधनं पुरवली जावी. बरं, एवढं जमलं नाही तर किमान आमच्या कार्याला समाजात मान द्यावा, त्याने आम्हाला अजून काम करण्याची प्रेरणा मिळेल. मायलॉर्ड, या पृथ्वीवर असे बरेच जीव आहेत जे अजूनही मानवांसाठी रहस्य आहेत. त्यांचा वेध घेतला पाहिजे. प्रगती व संवर्धन याचा समतोल साधलाच पाहिजे. मायलॉर्ड, माय लॉर्ड, आज कोर्टरूम मध्ये मांडलेल्या मुद्द्यांवरती अभ्यास करून मला माझी केसची बाजू मांडायला कृपया पुढची तारीख द्यावी. कोर्ट तुम्हाला परवानगी देत आहे. एक मिनिट, सगळे विद्यार्थी बाहेर या. अरे, मी तर तुम्हाला प्रकल्प दिलेला म्हणजे तुम्हाला सायंटिस्ट किती कष्ट करतात हे कळेल. पण तुम्ही ह्यावर इतका गाढ अभ्यास कराल मला खरंच वाटलं नव्हतं. त्याबद्दल तुमचं कौतुक. दादा दादा, शपथ यार, आम्ही एवढा सगळा अभ्यास केलेला आहे सिद्ध करण्यासाठी बायोडायव्हर्सिटी कसं महत्वाचं नाहीये, पण सिद्ध झालं ते उलटच. आता केसचा निर्णय जो लागेल तो लागेल, पण त्याच्यातील तुमची क्रिएटिव्हिटी बघून जे मला सुद्धा ठरले ते ऐका आता. वसुंधरेची साज ऐकतात हे, वसुंधरेची साज ऐकतात हे प्रत्येक जीवाचे स्वप्न बनवतात हे. फुलांशी, पक्ष्यांशी, जीवनाशीच आहे प्रेम. या वैज्ञानिकांच्या कष्टांमुळेच ही पृथ्वी आहे. क्षेत्र
जर नसती यांची मेहनत निराळी तर निरल झाली असती ही पृथ्वी सारी. प्रणाम आहे त्यांना जे देतात हा संदेश. जैवविविधतेनेच सजला आहे सारा प्रदेश. पृथ्वीचा प्रत्येक कण एक गोष्ट सांगेल. या वैज्ञानिकांच्या कष्टांमुळेच ही सृष्टी रंगेल. अहो, श्रेष्ठ असले म्हणजे हेच जाणले, संवर्धनाचा दीप सदा पेटवणे. तर सर, कसं वाटलं याचं नाटक? अख्खं नाटक हॅन्डिस लिलाने उभारलं. छान, अतिशय सुंदर. एकतर एक दिवस असा होता की यांना साधे अक्लिमटायझेशनची व्याख्या सुद्धा येत नव्हती, आणि त्या दिवसापासून आजपर्यंत यांनी एवढं चांगलं व मोठं नाटक उभं केलं. तुम्हाला सर्वांनाच माझ्याकडनं शाबासकी. आणि आता पुढच्या आठवड्यात आपण जी क्लास टेस्ट घेणार होतो ती आपण उद्याच्याच तासाला घेऊयात.